प्रभाग क्रमांक 10 मधून भाजप महायुतीचे आघाडीचे उमेदवार म्हणजे माननीय श्री रविसाहेब राजपुते यांचं चिन्ह आहे कमळ. कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून येणाऱ्या 15 तारखेला प्रचंड अशा बहुमताने आपण विजयी करायचा आहे. आणि म्हणून आज आपल्या घराघरामध्ये गोंधळ घातला जातो. कुठं गोंधळ घातला जातो? घरामध्ये. कशासाठी घातला जातो? घराला सुख लागावं, सरपंचा सुखी चालावा, आपली मुलं लेकरं सुखी राहावी यासाठी गोंधळ घातला जातो. पण आज राजपूत साहेबांनी प्रभाग क्रमांक 10 मध्ये गोंधळ घातलाय. कशासाठी? तर ह्या प्रभाग क्रमांक 10 मधल्या सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे, विकास काम व्हायला पाहिजे, प्रत्येकाचं चांगलं घडलं पाहिजे. म्हणून या महाराष्ट्राच्या कुलदेवतेला म्हणजे छत्रपती शिवरायांच्या आई भवानीला वंदन करून सांगतोय काय? गोंधळ भांडला भवानी गोंधळ आलाय, गोंधळ भांडला गोंधळ आलाय, आपल्या चळवळीच्या माणसाला आपण निवडून द्यायचं. आपण जर आज बघितलं तर इचलकरंजी शहर आता कायापालट होणार आहे. का माहितीये का? कारण केंद्रात नरेंद्र मोदी साहेब आहेत, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, लाडक्या बहिणीचा एक नेतृत्व भाव म्हणणारा आपला एकनाथ शिंदे साहेब आहेत, इचलकरंजीचे लाडके खासदार धैर्यशील माने साहेब आहेत, जिल्हा प्रमुख आहेत. त्याचबरोबर आपण सगळं काम बघतोय असे कार्यसम्राट राहुल आवाडे साहेब आहेत. मग आपल्या भागात निधी आणण्यासाठी कोणतीही अडचण येणार अजिबात नाही. निधी असा खेचून आणायचा आहे. कुठून? मंत्रालयातून, महानगरपालिकेतून असा निधी खेचून आणून आपल्या भागात काम करायचं. आपल्या भागात काम करत असताना साहेब कधी कुठंच कमी पडले नाहीत. पाठीमागच्या काळात तुम्ही बघितलाय साहेब उपनगराध्यक्ष होते, नगरसेवक होते, बरेच पद्धतीने घेतल्यात. त्याबरोबर त्यांचा कामाचा आढावा तुम्ही बघितला. आता तुम्हाला विरोधक येऊन म्हणते पाणी प्रश्न लय मोठा आहे, पण पाणी प्रश्न